हाय एव्हरीवन, मी विशाखा कुक्स ह्या आपल्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. अगदी कमी साहित्यात बनणारी पण बहुगुणी अशी खुरासणी अथवा कारलं चटणी आपण आज इथे बनवणार आहोत. सर्वप्रथम धणे, कारलं, मिरच्या स्लो फ्लेमवर अगदी छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. धणे सुगंध येईपर्यंत 2-3 मिनटं रोस्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर लगेच कारलं छान चटचट आवाज येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्यातच लगेच काश्मीरी किंवा बेडगी मिरची 2-3 मिनिटं रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायचे आहेत. गार करून झाले की एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सगळे मिश्रण कोर्सली ग्राइंड करून घ्यायचे आहे. तुम्ही हे मिश्रण बारीकही करू शकता, पण मी इथे जरा भरडच ठेवली आहे. एकदा का हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट वाटून झाले की आपण आता ह्याच्यामध्ये लसूण बारीक वाटून घालणार आहोत. त्यासाठी मी मिक्सर जारमध्ये लसूण घेतला आहे आणि थोडीशी मिश्रण घेतलं आहे आणि ते एकत्र वाटून घेतलं आहे आणि तेही ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. एकदा का सगळं मिक्स केलं की आपल्याला ह्याच्यात आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झालं की पुन्हा हे मिश्रण मिक्सरमध्ये घेऊन पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव तयार होईल. खाताना थोडंसं कच्चं तेल घालून तोंडी लावायला तसेच विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये ही चटणी घालून भाज्यांची लज्जत वाढवायला आपली खुरासणी चटणी तयार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.